आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। भाजपच्या आमदारांना आता अजित पवार महायुतीमध्ये नकोसे। लोकसभेमध्ये फटका बसल्याचं भाजपच्या काही आमदारांचं मत। सूत्रांची माहिती, अजित पवार गटाची मतं भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचा देखील आरोप। माढा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीनं महायुतीचा धर्म पाळला नाही। भाजपच्या शिष्टमंडळानं पश्चिम संघटन महामंत्र्यांकडे अहवाल देखील सोपवला। आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांच्या निलंबनाची देखील मागणी। भाजपनं शिवसेनेवर सर्वात मोठं आक्रमण केलं। मुघलांनंतर भाजपनं केलेलं आक्रमण सर्वात मोठं। संजय राऊतांची भाजपवर टीका, तर आमची शिवसेना हीच खरी म्हणणाऱ्यांनी स्वतःला आरशात पाहावं, राऊतांचा निशाणा। सरकारवर टीका करताना नाना पटोले यांची जीभ घसरली। साडी वाटपाच्या उपक्रमावर टीका करताना पटोले यांची जीभ घसरल्याचं समोर। ₹700 होती। एका दुनियामध्ये दुसऱ्या दिवशी मच्छरदाणी झाली। पैसे कोणाचे होते? तुमचे पैसे, तुमचे। सांगलीमध्ये आटपाडी आणि मिरज विधानसभेची जागा आमचीच। शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्याकडून सांगलीतील 2 जागांवर दावा। चंद्रहार पाटलांकडून नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांची भेट। येत्या निवडणुकीला चंद्रहार पाटील ताकदीनं सामोरं जातील, निलेश लंके यांची प्रतिक्रिया। 9 कोटी 40 लाखांपैकी वारकऱ्यांच्या वाट्याला फक्त 2 कोटी 40 लाखांची औषधं। महाआरोग्य शिबिर वारकऱ्यांसाठी की कंत्राटदारांसाठी? विठ्ठलाच्या नावानं दरोडा। जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर गंभीर आरोप। निवडून आले असते तर हिरो झाले असते, पण मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल? लातूर जिल्ह्यातील एस्तार इथं ग्रामस्थांसोबत बोलताना पंकजा मुंडेंचं वक्तव्य। सोलापुरातल्या बार्शीमधील आगळगाव इथं खासदार ओमराजे निंबाळकर यांचे पोस्टर्स फाडले। पोस्टर फाडणाऱ्यांना अटक करा, राजे निंबाळकर समर्थकांची मागणी।